हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मोरोज रेसिपीमध्ये. फ्रेंड्स, आपण नेहमीच बटाटा भजी, कांदा भजी, मिरची भजी बनवतो. पण आज मी जी भजी बनवणार आहे ती भजी आहेत मायाळूच्या पानांची. या पानांची भजी खूपच रुचकर खुसखुशीत होतात. तसेच ही जी पानं आहेत मायाळूची, ही हेल्थसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत. कारण यामध्ये आयर्न जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे हिमोग्लोबिन वाढीसाठी तसेच त्वचाविकार कमी करण्यासाठी ही पानं खूप उपयुक्त आहेत. या ठिकाणी मी जी मायाळूची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. चला तर मग मायाळूची भजी बनवण्यासाठी लागणारं जे इतर साहित्य आहे ते आपण पाहू. त्याचप्रमाणे ही भजी बनवण्यासाठी मी तांदळाचं पीठ, इव्हन सोडा किंवा रवा याचा कुठलाही मी वापर केलेला नाही. बाउल घेतलेला आहे मोठा. सर्वप्रथम आपण मायाळूची भजी तयार करण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया आणि त्यासाठी मी या ठिकाणी एक मीडियम बाउल बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता या बेसनच्या पिठाचं आपण बॅटर तयार करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालू आणि मस्तपैकी असं बॅटर तयार करून घेऊ आपण. आणि हे बॅटर तयार करत असताना ते जास्त पातळही करायचं नाही आहे, आणखी घट्टही करायचं नाही आहे. थोडं थोडंसं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवून घेऊ. पाणी आपण लागेल तसं घालणार आहोत. हे बॅटर बनवताना ते पातळही नाही होणार आणि घट्टही नाही होणार, याचे आपण प्रिकॉशन घ्यायचे आहे. पहा फ्रेंड्स, आता हे बॅटर बनल्यानंतर आपण 2 ते 3 मिनटं हे बॅटर आपण छानपैकी फेटून घेणार आहोत. आता फेटून घेण्यामागचं सुद्धा एक रिझन आहे. जेव्हा आपण हे बॅटर फेटून घेतो तेव्हा हे जे पीठ आहे ते हलकं बनतं. 2 ते 3 मिनटं आपण छानपैकी बॅटर जे आहे ते फेटून घेणार आहोत. हा फ्रेंड्स, फेटल्यानंतर याचा जो कलर आहे तो चेंज होतो. 2 ते 3 मिनटं आपण बॅटर हे फेटून घेणार आहोत. दोन ते 3 मिनटात बॅटर हे मस्तपैकी आपण फेटून घेतलेलं आहे आणि या बॅटरचा कलरसुद्धा बघा फ्रेंड्स कसा बदललेला आहे. बॅटर आता 2 ते 3 मिनटं फेटून झालेला आहे. पाहायचा कलरसुद्धा बदललेला आहे. आता आपण याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स इन्क्लूड करणार आहोत. तर या बॅटरमध्ये आपण 1 चमचा तिखट ॲड करणार आहोत. त्याच पद्धतीनं अर्धा चमचा हळद, त्याचप्रमाणे 1 चमचा ओवा चोळून टाकणार आहोत. चवीनुसार आपण मीठ ॲड करत आहोत. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचं, तर यामध्ये आपण सोडा ॲड करणार नाही, कारण आपण 2 ते 3 मिनटं बॅटर जे आहे ते फेटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे पीठ जे आहे ते हलकं होतं आणि आपल्या ज्या भजी आहेत त्या स्पॉन्जी होतात. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ. पहा फ्रेंड्स, मस्तपैकी आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊ. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स झाल्यानंतर हे जे बॅटर आहे ते आपण 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत. त्या पाठीमागेही एक रिझन आहे. 10 मिनटं आपण बॅटर झाकून ठेवल्यानंतर 10 मिनटानंतर हे जे पीठ आहे ते छान भिजतं आणि आपल्या भजी एकदम खुसखुशीत होतात. आता हे 10 मिनटं बॅटर आपण भिजत ठेवणार आहोत. 10 मिनटं झालेली आहेत आणि आपलं बॅटर मस्तपैकी भिजलेलं आहे. पीठ छान असं भिजलेलं आहे. आता या बॅटरमध्ये आपण ही मायाळूची जी पानं आहेत ती आपण इन्क्लूड करणार आहोत. ही जी पानं आहे ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहेत आणि एक मीडियम बाउल आपण यामध्ये ही मायाळूची जी पानं आहेत ती आपण ॲड करणार आहोत. ॲड केल्यानंतर आपण ही पानं या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत. पहा फ्रेंड्स,
सगळी जी कट केलेली बारीक चिरलेली जी मायाळूची पानं आहेत ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पहा फ्रेंड्स, पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण सगळी जी मायाळूची बारीक कट केलेली चिरलेली जी पानं आहेत ती या बॅटरमध्ये आपण मिक्स करून घेतलेली आहे. पहा फ्रेंड्स, आता आपण याच्या छानपैकी भजी तळूया. तळण्यासाठी तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवरती. तेल आता छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भजी सोडूया. पहा फ्रेंड्स, फ्लेम जी आहे ती आपण मीडियम ठेवणार आहोत. मीडियम फ्लेमवरती आपण मस्तपैकी भजी तळून घेणार आहोत. पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीनं आपण एक एक करून भजी सोडत आहोत. पहा फ्रेंड्स, किती मस्त आपल्या सगळ्या भजी ज्या आहेत त्या फ्राय होत आहेत. किती मस्त आणि छान अशा पद्धतीने आपल्या भजी फ्राय होत आहेत. इवन जी गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम फ्लेम मी ठेवलेली आहे. पहा पहा फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता किती मस्त भजी आपल्या फ्राय झालेल्या आहेत. भजी फ्राय होत असताना नक्कीच खाण्याची आपली इच्छा होते. इतक्या मस्त आपल्या भजिया झालेल्या आहेत. इवन फ्रायसुद्धा होताना ते इतक्या छान दिसतात की आपल्याला खायची इच्छा होतेच होते. पहा फ्रेंड्स, मस्त छानच. 2 ते 3 मिनिटामध्ये आपल्या सर्व भजिया फ्राय होऊन गोल्डन कलरवरती तयार झालेल्या आहेत. आता आपण सर्व भजिया एका डिशमध्ये काढूया. पहा फ्रेंड्स, पहा फ्रेंड्स, पहा फ्रेंड्स, आणि छान अशा आपल्या ह्या सर्व मायाळूच्या भजी तयार झालेल्या आहेत. आता आपण सर्विंग बाउलमध्ये आपण या भजी सर्व करूया. आपल्या सर्व भजिया तळून झालेल्या आहेत. यातली मी तुम्हाला एक तोडून दाखवते. यावरून तुम्हाला कळेल की आपल्या भजी किती सॉफ्ट झालेल्या आहेत, स्पॉन्जी झालेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे अजिबात आपल्या भजी कुठेही ऑइली झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही. पहा फ्रेंड्स, किती मस्त आणि छान अशा मायाळूच्या पानांच्या आपल्या भजी या तयार झालेल्या आहेत. ती मस्त खुसखुशीत, कुरकुरीत आणि स्पॉन्जी अशा पद्धतीने आपली मायाळूची भजी ही तयार आहेत. तुम्ही सुद्धा फ्रेंड्स नक्की अशा पद्धतीनं भजी तयार करून पहा. कारण ही भजी पौष्टिक तर आहेत, इव्हन अतिशय रुचकर, खमंग आणि स्वादिष्ट अशा पद्धतीनं या मायाळूच्या पानांची भजी बनतात. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीनं भजी बनवण्याचा. कारण ही जी पद्धत आहे ती अत्यंत साधी, सोपी आहे. इवन कमी वेळेमध्ये आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ही भजी आपली तयार होतात. आणि बटाटा, कांदा आणि मिरची याला बेस्ट ऑप्शन म्हणजेच ही मायाळूच्या पानांची भजी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.